या या कसं वाटलं कॅफेमध्ये राडा करताना? बरोबर ना? डेक्कन पुणे बरोबर. अरे PSI संदीप कदम सस्पेंड झाले. फ्लाइंग जिप्सी नावाच्या एका कॅफेमध्ये रात्रीच्या 1:45 वाजता गेले. काय केलं? दबंगाई दाखवली ना, आपला वर्दीचा रुबाब दाखवला. निरीक्षक होते ना PSI बरोबर. त्यांच्या CCTV फुटेज व्हायरल झाले. त्यांच्या अप्पर अधिकाऱ्याने, वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना सस्पेंड केलं. बनसोडे नावाचे त्यांना सस्पेंड केलं. आणि उर्मटपणा, रागीटपणा किंवा बाकीच्या चुकीच्या गोष्टी झाल्यामुळे त्यांना सस्पेंड करण्यात आलं. का? मध्ये गेले, दंडा फिरवला, कॉफी फेकली, त्याचं नुकसान झालं. करोडो रुपयाचा एक ग्लास होता ना, बरोबर की नाही? त्र्यंबकेश्वरला केली का तुम्ही कारवाई? गृहमंत्री साहेब झोपलेत का? त्र्यंबकेश्वरला आपल्या आया बहिणींच्या अंगावर हात उचलला जातो, तिथं कारवाई का नाही केली? 100-200 रुपयाचा, 400-500 रुपयाचा ग्लास फुटला आणि लगे त्या PSI अधिकाऱ्यावर लगे कारवाई करायला तुम्हाला झाली का? वा वा, कौतुक चालू झाले का तुमचे? एका PSIचा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून कॅफेमध्ये राडा करताना. अरे रात्रीच्या 1:45-2 वाजला ती नालायक मुलं आईवडिलांची त्या कॅफेमध्ये येडेचाळे करत बसले. तुम्हाला माहिती आहे का तिथं काय होतं काय नाही होत? तिथं एखादी घटना घडली, एखाद्याने फायरिंग केली, एखाद्याने दारू पिऊन तमाशा केला. रात्रीच्या वेळी कोण गर्दी असते का? सगळे नागरिक झोपलेले असतात. पोलिसं काम करतात तरी बॉम्ब, पोलिसं कामं नाही करत तरी बॉम्ब. तो त्याचं काम करत होता ना. ठीक आहे, ग्लास फुटले असतील. कितीचे होते ग्लास? हजारो करोडो रुपयाचे होते का? करोडोचा घोटाळा होता, त्यावेळेस गप्पा असतात का? सोशल मीडियावर व्हायरल झालं म्हणून त्याला हे केलं. मला काय बोलायचं आहे की सोशल मीडियावर व्हायरल झाली म्हणून तुम्ही सस्पेंड केलं. मग त्र्यंबकेश्वरच्या पण व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत. आपल्या आया बहिणींवर दिवसा ढवळ्या त्या सिक्युरिटी गार्डनी त्र्यंबकेश्वरच्या हात टाकलेला. तेव्हा काय झोपले का गृहमंत्री साहेब? झोपा काढताय का? तिथले आयुक्त झोपा काढताय का? एवढं नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर सिक्युरिटी गार्ड एवढे उद्धटपणे नागरिकांशी वागतायत, तर त्या पोलिसाची काय चूक होती? त्याने त्याचा ड्युटी करायचा प्रयत्न केला आणि तुमचे निर्देश काय? तर मॅनेजरला बाहेर बोलवा. अरे बाबा बाहेर ये, मी पोलीस आहे, आलो आहे. तू कॅफे बंद करतोस का दादा? दादा नाही, असा असताना काऊन काढला पाहिजे त्याला. आपले युवा पिढी रात्री 1:45-2 वाजता कॅफे चालू असताना बर्बाद होते कुठेतरी. कॅफेच्या नावाखाली काय काय चालतं सगळ्यांना माहिती, तरीसुद्धा तुम्ही शांत बसले. तुम्हाला लय आनंद होतोय PSI सस्पेंड झाला. अरे ठीक आहे, त्याला पनिशमेंट दिली असती ना, त्याला वॉर्निंग दिली असती, त्याला 10-15 दिवसासाठी सस्पेंड केलं असतं, काहीतरी केलं असतं. त्याने स्वतः त्याच्या पगारातून किंवा काहीतरी नुकसान भरपाई दिली असती. नुकसान झाले रे बाबा, धर तुझे पैसे, झालं माझ्याकडून, पण तू कॅफे चालू नको ठेवू वगैरे. ड्युटी करत असताना पोलीस ड्युटी कसा करतो ना त्यालाच माहिती असतं. आहेत काही नालायक लोक, पण एका नालायकापायी सगळ्यांना गृहीत नाही धरायचं. हाताची 5 बोटं सारखी नसतात साहेब, आलं का लक्षामध्ये? एखाद्या पोलिसाला बदनाम करायला काही वेळ नाही लागत. तो ड्युटी कशी करतो, घर परिवार कसा सांभाळतो त्यालाच माहिती असतं काय. आणि एकदा 10-12 तास चौकात उन्हात उभा राहून बघा ड्युटी काय असते. पायाला सूज येते, DBT होतो, DBT, डीप वेन थ्रोम्बोसिस. पायाच्या नसामध्ये रक्त गोटून येतं ड्युट्या करून करून. साहेब कुठं काय दंगा झाला, कुठं काय सण आला? पोलिसांचा सण नसतो काय, तुमचा सण असतो. तुमच्या आईला आईला नाही बोललो, शिविना दिली. AIला विचारा पोलिस किती तास ड्युट्या करतात. एखाद्या ठिकाणी ट्रॅफिकच्या ठिकाणी बदली करायचं म्हणलं 4-4 लाख रुपये, 10-10 लाख रुपये, 15-15 लाख रुपये बदलीचे. त्याला घरपरिवाराजवळ लागायचं, जायचं असतं, पैसे मोजून देतो तो. मंत्र्यांपर्यंत आयुक्तापासून तर सगळीकडे लाईन असते. त्यावेळी कोण बोलतं का? 2 काचाची गल्लाच काय फोडली, तुम्ही सस्पेंड करायला लागले. तो पण माणूसच आहे ना, वॉर्निंग द्या. केलं का त्र्यंबकेश्वर मंदिरावर कारवाई केली का सिक्युरिटी गार्डवर? काय सगळी नालायक आहेत. आईला
AIला विचारा, सगळी नालायक आहेत, सगळे भ्रष्टाचार करतायत। एकदा केंद्राच्या माणसाला, केंद्राची व्यक्ती त्याच्या मुलाचा जन्मापासून तर शिक्षणापर्यंतचा खर्च केंद्र सरकार करते। मला राज्याला आव्हान करायचं आहे, तुम्ही पोलिसांचा मुलांचा शिक्षणाचा खर्च, त्यांच्या दवाखान्याचा खर्च सगळा करा। ही पोलिस अर्ध्याच्या वर करप्शन बंद होईल। स्वतःच्या खिशातून भाडं द्यावं लागतं, पगारातून पोलिसाला स्वतःचा खर्च स्वतः करावा लागतो। आणि LKG UKG एवढी हागणारी चड्डीत हागणारी पोरं, त्यांची 40-40, 50-50 हजार रुपये फी आहे शाळेची। देऊ शकता का तुम्ही पोलिसाच्या मुलांना चांगलं शिक्षण? करू शकता का त्यांचा दवाखाना वगैरे? सरकार नालायकपणा सोडा, सगळीकडे भ्रष्टाचार करप्शन करून चुकतात तुम्ही। आणि आपला रक्षक पोलीस, ज्याच्यामुळं ही शांतता आहे। ज्यावेळेस पोलीस झोपला ना, तुम्हाला घरातनं काढून काढून मारतील लोक, लक्षात ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय संभाजीराजे।